कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने अजित पवार गटाने सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जे आहे सध्या मॅरेथॉन बैठका ज्या आहेत मुंबईत पार पडताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये काल बैठक झाली. या बैठकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. प्रशांत ठाकूर यांच्याकडे जे आहेत 15 ते 20 जागा मागावेत, त्यांच्यासोबत युती करावी, अशा प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनी भाजपकडे द्यावा अशी मागणी जी आहे सध्या सुरू झाली आहे. दुसरी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार गटाने सुद्धा युतीमध्ये सहभागी व्हावा अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे किंवा नेतृत्वाची आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंशी राजकीय चर्चा केली. कार्यकर्त्यांचं म्हणणं, भूमिका, कुणाशी युती करावी, काय जागांचा प्रस्ताव असावा, अशा प्रकारे जी चर्चा आपल्याला करताना दिसून आली. त्यामुळे त्यांनी सुद्धा शिवसेना भाजपकडे साधारणपणे 15 जागांचा प्रस्ताव जो आहे तो ठेवला जाणार आहे. त्यामुळे नामदेव भगत सुद्धा अनेक दिवसापासून जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येते. पक्षप्रवेश कार्यक्रम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घेताना दिसून येत आहे. त्यामुळे आता ते मग शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करतायत का, भाजपसोबत युती करतायत का, मग 15 जागेची त्यांनी मागणी जी आहे शिवसेना आणि भाजपकडे ते करणार आहेत. त्यामुळे 15 जागा तर नेमक्या कुठल्या देत आहेत, 15 जागेवर ते समाधानी होणार आहेत का, म्हणजे किंवा शिवसेना भाजप त्यांना 15 जागा देतील का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने जे आहेत अजित पवार सुद्धा गट जो आहे मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता शिवसेना भाजप सोबत लढवताना मग अजित पवार गटाची त्यांना गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेना किंवा भाजप दोघांपैकी कमी समझोता किंवा कमी जागेचा फॉर्म्युला वापरून त्यांना पक्षामध्ये सहभागी होऊ शकतात किंवा घेतलं जाऊ शकतो. शेवटी अजित पवार गटांना एक मानणारा मोठा वर्ग जो आहे तो सुद्धा नवी मुंबई शहरामध्ये आहे. त्यामुळे आता अजित पवार गट जो आहे तो कोणत्या पक्षासोबत समझोता करतो, कोणत्या पक्षाबरोबर आपला युतीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.